आणि आज दिवसभरामध्ये विजय शिवतारे आणि अजित पवार असा सामना रंगलेला पाहायला मिळाला। पाहूयात त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9। युती धर्म पाळणं कर्तव्य असल्याचं विजय शिवतारे यांना सांगितलंय। बारामतीच्या जागेवरनं विजय शिवतारे बंडाच्या भूमिकेत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवतारेंना सबुरीचा सल्ला। कर्मानं मरतील असं मुख्यमंत्री शिंदे बोललेले नाही। शिवतारेंचे बरेचसे गैरसमज बैठकीमध्ये दूर केले। शंभूराज देसाईंची माहिती। शिंदेंनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरनं शिवतारेंचा युटर्न। माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला, चुकीने मुख्यमंत्री असं म्हणालो। शिवतारेंकडनं सारवासारव। युती धर्म पाळायला हवा अशी मुख्यमंत्र्यांची सूचना। मात्र 2-4 दिवसात कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। अजित पवार त्यांच्या कर्मानं मरतील, पराभवाचा धनी आपण व्हायला नको असा शिंदेंचा सल्ला। विजय शिवतारे यांनी केला होता दावा। पवारांची अराजकता मोडण्यासाठी मला निवडणुकीला उभं राहावं लागेल। मी अपप्रवृत्ती विरोधात जनतेच्या हितासाठी दंड थोपटलेत। अजित पवारांना आधी घमेंड होती, मग आता तडफड का? विजय शिवतारेंचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा। अजित पवारांना आता माझा आवाका किती हे कळलं असेल। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय शिवतारेंचं प्रत्युत्तर, माझा आवाका काहीच नाही, मग घाबरता कशाला? अजित पवार महायुतीच्या उमेदवारांना धमकी का देतायत? अजित पवारांनी 2019 मध्ये केलेल्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर। भीम बारामतीमधून माघार घेतली तरी सुनेत्रा पवार जिंकणार नाहीत। अजित पवारांची गुरमी कमी झालेली नाही। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा शिवतारेंचा दादांवर हल्लाबोल।